नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत बत्तीशिराळा येथील प्रत्यक्ष गोरक्षनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंदिरात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असलेला आपला नाथ संप्रदाय. आंध्र प्रदेशातील श्री शैल कर्दलीबन ही नाथ संप्रदायाची उदयभूमी, तर गुरु गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायाचे प्रवर्तक आणि मच्छिंद्रनाथाचे गुरु होते. गोरखबोध हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ त्यांच्या तत्वविचारांचा परिचय देतो. आजही या मंदिरात गोरक्षनाथांचे सूक्ष्म रूपात वास्तव्य आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. आणि दर 12 वर्षांनी भरणाऱ्या महायात्रेच्या वेळी देशभरातून हजारो साधू या मंदिरात दर्शनासाठी येतात. हे मंदिर नाथ सांप्रदायिकांचे महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. आणि आपण या मंदिरात आलो आहोत आणि गोरक्षनाथांची अगदी मनमोहक मूर्ती इथं आहे. या मंदिराचा मेन एंट्रन्स दुसऱ्या साईडला आहे. त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी म्हणजे साईडलाच एक मंदिर आहे. तिथं अगोदर म्हणजे तिथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती, ती आता दुसरीकडे हलवण्यात आलेली आहे. दुसऱ्या मंदिरात त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे. इथंच एक भुयारी कक्ष आहे आणि या कक्षात जायचा जो रस्ता आहे तो अरुंद आहे, अरुंद जिना आहे. आणि भुयारी कक्षात भिंतीत असलेल्या देवकोष्टकात 2 समाधी सदृश्य रचना आहेत. असे सांगितलं जातं की याच कक्षात बसून गोरक्षनाथांनी 12 वर्ष तपसाधना केली होती. आणि खरंच इथं आल्यानंतर एक वेगळ्याच शक्तीचा अनुभव येतो. तुम्ही नक्की इथं खाली या आणि दर्शन घ्या. इथं लिहिलेलं होतं की महिलांना इथं समाधीच्या तिथं जायला अलाउड नाहीये. त्याचं नक्की काय कारण आहे मलाही माहीत नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रत्यक्ष प्रचिती तुह्या प्रती देवदेवता सिद्ध होती, याचे अर्चन परमप्रीती देव गौरव करावा. म्हणजेच तुम्हाला जे प्रत्यक्ष दिसत आहे, प्रत्यक्षात ज्याची प्रचिती आहे, त्याची प्रेमपूर्वक पूजा केल्यास देव देवता सिद्ध होतात, असं गोरक्षनाथांनी सांगितलं होतं. आणि तेव्हापासूनच गोरक्षनाथांच्या कृपेने शिराळा येथे जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. मंदिराच्या मागील बाजूलाच गोरख चिंचेचं झाड आहे. खूप मोठं झाड आहे, तुम्ही हे नक्की बघा. आणि या वृक्षाचं नाव ॲडन्सोनिया डिजिटेटा आहे असं आहे. आणि तो मूळचा आफ्रिका खंडातला आहे. जवळजवळ 300 वर्षापूर्वी तो आफ्रिकेतून भारतात आलेला. औषधी गुणधर्मांनी अगदी फुल असलेला हा वृक्ष आहे. हा महाराष्ट्रातील एक दुर्मिळ वृक्षामध्ये गणला जातो. आणि इथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार गोरक्षनाथांनी एक फांदी रोवलेली इथं, अगदी ड्राय झालेली फांदी होती आणि त्यातून हा एवढा भला मोठा वृक्ष निर्माण झाला आहे. आणि याच वृक्षाखाली गोरक्षनाथांनी आपल्या शिष्यांना दीक्षा दिली असं सांगण्यात येतं. आणि तर या वृक्षास 108 प्रदक्षिणा घातल्यास मनोवांछित म्हणजे जे आपली मनातील इच्छा आहे ती पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. चला तर मग आपण 108 प्रदक्षिणा करूया. आणि जवळजवळ एक 15-20 मिनिटात आपल्या 108 प्रदक्षिणा घालून होतात. एक नीरव शांततेचा अनुभव या ठिकाणी आपल्याला अनुभवायला येतो. आणि हे गोरक्षनाथांचं मंदिर, या मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता. खूप मोठा परिसर आहे हा. आणि गोरक्षनाथाचं मंदिर 11व्या ते 12व्या शतकात बांधण्यात आलं असावं असं म्हणतात. आणि ही वास्तू हेमाडपंथी आहे. आणि समोरच मोठा सभामंडप आहे, तो अलीकडच्या काळातच बांधला गेलेला आहे. आज भाविकांची गर्दी तशी कमी असल्यामुळं आम्हाला अगदी खूप छान निवांत दर्शन झालं. अगदी निवांत बसता आलं इथं. म्हणजे तसंही लोक ध्यानस्थ बसलेले असतात. गर्दी तशी जरी असली तरी ती जाणवत नाही. फक्त यात्रेच्या वेळी खूपच गर्दी असते. म्हणजे जे 8 दिवस यात्रा भरते इथं, त्यावेळी खूप गर्दी असते. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि दिवे लागणी चालू आहे. त्यामुळं आम्हाला एक वेगळाच आनंद मिळत आहे. दिवे लागणीच्या वेळी आम्ही इथं आहे. आता मी तुम्हाला मेन एंट्रन्सकडे घेऊन जाते. आणि हा पूर्ण परिसर यात्रेच्या वेळी अगदी गजबजलेला असतो. खूप मोठी यात्रा असते इथं. आणि ही यात्रा दरवर्षी चैत्र कृष्ण एकादशीला म्हणजे वरुथिनी एकादशी हा यात्रेचा पहिला दिवस असतो. या दिवशी दिंड्यासह हजारो भाविक या यात्रेमध्ये येतात.
आणि त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने गोरक्षनाथांच्या दर्शनाला येतात. आता आपण मेन एंट्रन्स जवळ आलेलो आहे आणि इथं तुम्हाला म्हणजे जिथं दर्शन रांग चालू होते तिथं एका बास्केटमध्ये टोप्या, गांधी टोप्या ठेवलेल्या असतात. या मंदिरात भाविकांनी डोक्यावर टोपी घातली पाहिजे असा दंडक आहे, म्हणजे मंदिरात जाण्यापूर्वी. आणि तसेच स्त्रियांनी डोक्यावरती पदर घेऊन जावा. दर 12 वर्षांनी एकदा इथं महायात्रा भरते. त्यावेळी कुंभमेळ्यातील साधू मंडळी इथं गोरक्षनाथाच्या दर्शनाला येतात. आणि आषाढी एकादशीला तर दुपारी 12 वाजेपर्यंत पंढरपूरचा विठ्ठल साक्षात गोरक्षनाथाच्या मंदिरात असतो. म्हणून या मंदिराला प्रति पंढरपूर असंही म्हटलं जातं. आणि ही इथं आपल्याला धुनी दिसत आहे. गोरक्षनाथांच्या पादुका किंवा धुनी इथं असतात. मंदिराच्या बाजूलाच विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि वारकरी संप्रदायाचा उगम नाथ संप्रदायातून झाला असं सांगितलं जातं. गोरक्षनाथांचे शिष्य असलेले गहिनीनाथ हे संत निवृत्तीनाथांचे गुरु होते. संत निवृत्तीनाथांनी संत ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदायाचा तत्वठेवा दिला. ज्ञानेश्वरी त्यांच्या या अभंगातून हे स्पष्ट होतं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोचविले. वारकरी संप्रदायाला पूज्य असलेली ज्ञानेश्वरी हा नाथ संप्रदायाचा वारसा असल्याचे त्यांनी ज्ञानेश्वरीच्या उपसंहारात स्पष्ट केले होते. त्यामुळे गोरक्षनाथांचे हे स्थान वारकरी संप्रदायातील पवित्र स्थान मानले जाते. दर 12 वर्षांनी ज्यावेळी इथं महायात्रा भरते त्यावेळी मठाचं म्हणजे मठाधिपतीची निवड केली जाते. नव्या मठाधिपतीची इथं निवड केली जाते. मंदिर परिसरात अजून 2-3 मंदिर आहेत. त्यामध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर, कालभैरवाचं मंदिर आणि मत्स्येंद्रनाथ हे गोरक्षनाथांचे गुरु होते, त्यांचंही मंदिर इथं आहे. तर सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा या गावापासून अगदी 1.5 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गोरक्षनाथाचं मंदिर. तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या आणि भेट दिल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये पुढच्या वेळी. धन्यवाद.